मित्रांनो, सध्या लोकांना वाटते की धुरंधर 2 मध्ये जे दाखवले ते सगळं खरंच आहे. एक सिंपल सांगतो, ते ऐकून घ्या. मूवी सुरू होण्याच्या आधी डिस्क्लेमर येतो, या चित्रपटातले पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. मग ते आपण इग्नोर कसं करून चालेल? जर खरंच सगळं तसंच असतं ना, तर आज आपल्या देशात प्रत्येक माणूस खुश असला असता. पण रिॲलिटी काय आहे? महागाई वाढते, रुपया घसरतोय, शेतकरी अजूनही संघर्ष करतोय आणि फक्त तेवढंच नाही हो, सर्वसामान्य माणूस EMI, भाडं, बिल्स मध्ये अडकलेला आहे. गरीब माणूस अजूनही बेसिक गरजांसाठी झगडतोय. नोकऱ्यांची अनसर्टेनिटी एवढी वाढली आहे, पगार तिथंच आहे आणि खर्च दुप्पट झालेला आहे. आणि आठवते का तुम्हाला, नोटबंदीच्या वेळी लोकांना किती त्रास झाला होता? रांगा, कॅशचा प्रॉब्लेम, लहान व्यवसाय पूर्णपणे थांबले होते. आणि हे सगळे ना रिअलिटीचाच भाग आहे. हे का दाखवत नाही बरं? पण मूवीमध्ये काय दाखवतात? एक हिरो येतो आणि 2-3 तासात सगळं बदलून टाकतो. मित्रांनो, पण खऱ्याच जगात ना सिस्टीम बदलायला वर्षानुवर्ष लागतात. म्हणून मूवी बघा, एन्जॉय करा, पण त्याला रिअलिटी समजून जगू नका. थोडं विचार करा आणि जागे व्हा. प्रमोशन आणि प्रोपोगंडा आणि मूवी हे सगळे ना डिफरंट आहे, लक्षात ठेवा.